पहिले दारू नवरा बायको काढायची, नवरा बायको प्यायची. जोड 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 सगळे सगळे जे ते घर काळी काळी. ही तर आपल्या आता निरशा नाही. आता ही तुमचा आहे का नाही, तुम्ही काढताय मी काढत्या, तुझं एवढं झालं माझे सगळं घर हे सगळं डब्याची वळ मेलं मेलं. आई आई होती अजून, आई मेली. आणि शिवना आई शिवना मग ती कोपटात ना म्हटला ये तुझ्या आईला लावला. तुझ्या शिवगी म्हटला मी आता लंगडत येऊन तुझ्या पाया पडायचा. शिवलं घ्या कावळ्या नुसती हाडण नुसतं तोंडच मोठं दिसलं मला. मग हाडण तोंड दिसल्यावर तुला सांगते मग त्यानं काय केलं, गाडीत बसवलं दावीला बसवला नुसती अशी दोन बोट केली. मला म्हटलं सगळं आकर्षण झाल्यावर सुद्धा गाडवाले म्हटलं. मग पुन्हा त्याला बसवलं गाडीतून माघार गेली तर त्याला चेहरा कसा दिसायला. मारायला भांडणं झाल्यावर मारायला नाम पाटला ना दुमत्या कासऱ्यात चिच तर बघितल्या का तो माहिती हिरी जायची तोडली. आता त्या चिचेला दुमत्या कासऱ्यानं बांधला होता. तर ती दात असं दातान दुमत होऊन कासरा काढून आमच्या काकाचा असा लचका काढला होता झोपलेल्या जाग्याला चावून. नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत चव्हाण आणि आपण बघताय रियालिटी. आपण आधी पॉडकास्ट घेत होतो पण थोडा काही प्रॉब्लेम मुळे आपण डायरेक्ट ऑन साइट येऊन मुलाखत घेतोय. आज अशा व्यक्तीची मुलाखत आहे जी माझी आजीच आहे आणि हिच्याकडून आपण जुन्या गोष्टी जाणून घेणार आहे. म्हणजे की लहानपण कसं होतं, बालपण कसं होतं, कोणत्या अडचणी त्यांनी फेस केलेल्या आहेत आणि आता आणि जुन्यामध्ये किती फरक आहे ते जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक नंबर शेवटची पिढी आहे असं समजा. तर आई मला असं म्हणायचं आहे की आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही. पहिल्यासारखं राहिलं नाही ना. आता पहिलं काढलं म्हणजे आता तू रडशील असं एवढा आमचा हाल झालेला आहे. आम्हाला 2 रुपये आम्ही ऊस तोडलाय. बर 7, 8, 9 महिने पहिली हजरी 2 रुपये फक्त. 2 रुपये फक्त. उचल किती चांगला गडी म्हणून द्यायची 200 रुपये. त्यातलं पण आम्हाला 25 रुपये अंगावर राहायचं. मग त्या अंगावर राहिल्यावर आम्हाला काय, त्या अंगावर राहिले म्हणतात जाताना एक खेप कपडे येताना ती फाटकी तुटकी आम्ही घालणार शिवणार तसंच दिवस काढणार. आणि आम्हाला उसाय रानात आण म्हणून कसलं म्हणून विचारणार तू कुचका माल पोत्यानं आणून टाकाय. आणि खायला काय भाजी गोहळाची दांड तसलं आम्ही नुसतं मीठ घालून खाल्लंय. किती वर्ष ऊसतोडी केली? ऊसतोडी काय तर आम्ही 35 वर्ष केली तसली. आणि पुन्हा मग आपला ती थोरला लोक माल झाला मुल्यावर मग किती उचल झाली 1500 रुपये. 1500 रुपये उचल झाल्यावर का नाही 1500 रुपये उचल झाल्यावर मग आम्हाला एक जरा हाजरी थोडी थोडी बक्कळ पडली. मग त्यातलं 1500 रुपये फिटवून मला एक 500 रुपये शिल्लक आले. शिल्लक राहिले. मग त्यातनं आमचं जरा वाढत 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 जरा त्या लेखापासून जरा असं बरं झालं. पुन्हा आम्ही चाललो उसाला. मग आमचं फिटायचं कवा 2000 राहायचं कवा 3000 राहायचं. पण खाण्याची अशी जाबदा वाढ किती काय म्हणून विचारणं. टक्कुरीवर भिंड उदनवाडी एवढ्यावर नेऊन 10 पैशानं 5 पैशानं भिंड विकून पीटी मायापेक्षा अजून हाय. खरं सांगायचं ना तुला आता तर ती पीटी भरून पीटीत पैसे किती साठलेत म्हणून विचारणं 15 रुपये. 10 रुपये 10 पैशानं 5 पैशानं त्या 15 रुपयात मी चिचणी करून आली, जत्रा करून आली. आता तुम्हाला 1500 रुपये पुरत नाही. मग ती 15 रुपयावर मी जत्रा करून आली. मी काम कसं केलं असं 1.25 रुपयानं 1 वाजेपर्यंत 1.25 रुपये. लगीन झालं तेव्हा तू केवढी होती? लगीन झालं तेव्हा चुटीवर होती. चुट्टीवर मी 8-9 वर्ष. लगीन झाले तेव्हा लईच बारकी होती पण नांदा गेल्यावर चुटीवर. मग लग्नाच्या आधी म्हणजे माहेरलाच? तिथंच होती. लग्न झाल्यावर पण माहेरलाच होती. नांदायला किती वर्ष गेली? पुन्हा 10-12 वर्ष झाल्यावर मग गेली. अण्णा मारायचा का तुला? भांडणं व्हायची का तुमची? नाही अण्णा मारायचं ना आमचं पटायचंच नाही. सारखं ती ऊस उचलायला लागला म्हणजे मोळ्या बांधायला लागलं म्हणजे मला मोळ्या यायच्या नाही. त्या असल्या घाणीत जाऊन शिना राहायची. मला वाटायचं ही आपण असल्या घाणीत कसं हे करायचं. तर ती खुरपून घाण काढायची कोपट घालायची ती पिसवान हिन सगळं. आता स्वच्छता आहे तेव्हा स्वच्छता नव्हती. असल्या घाणीत जाऊन राहायचं. आणि जागा तर कुठला जागा सुद्धा द्यायची नाही ती राहायला. तुला सांगती ती बिंड टाकायचं मिरच्या आणायच्या ती मिरच्या काढायच्या ती चटणी करून खायची. त्या दळणाला पैसे नसायचं. कुचकान मिल्लू म्हणून होतं पहिलं. मिल्लू म्हणजे
मिल्लो म्हणजे फोंडी जी आहे ती तांबड्या भाकरी होत होत्या, काय कडू लागायच्या. सातूच्या भाकरी, सातूचं माडग, रताळ्याची सुद्धा भाकरी करून खाल्लेली आम्हाला. अशी दुर्डी आमच्या मोर थरथर कापत होती. खरंच खरंच कापत होती. तसं काम पण होतं ना आम्हाला, काम पण होतं आम्हाला तसं. पोटा पाण्याची आपदा, कपडी नसायची, ठिगळं मारून लिहायची, शिवून लिहायची. ती भाकरीला फडकं कोणी दिलं नसेल ना. आता तुमच्या पिढीत काय डबल आहे. आता तुम्ही आपण फेकून देताय, पण असलं मागून देत नव्हती घालायला. असलं आमचं हाल होतं पहिले. लगीन झाल्यावर कशा लगीन झाल्यावर नेहलं उसाला, आपल्या काय बाप जन्मी माहित नाही, ऊसतोडी करायची, मोळ्यावर नाही त्या. नवरा कचा 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 तोडून जायचा मोहर निघून, रडत करत पिळ घालायचं, बांधायचं, तसंच ही करायचं. मग पुन्हा पुन्हा सवय लागली. सवय लागल्यावर मग पुन्हा काय नाही, पुन्हा 3 रुपयानं 4 रुपयानं बिंडी काय लागलं. मग कस तर मस घेतली, म्हशीचं दुधाच काय पैसे व्हायचं, काय वाड्याच व्हायचं, तरी बी अपदाच. शाळा वेळा काय पहिलं शाळेला आमच्यात सासू मरून गेली, सासरा मरून गेला, आम्हाला कोणाची साथ नव्हती. पुन्हा दारात सोडाय, मावशी दारात सोडलं. मावशीनं शिळ्या भाकरी गाठल्या म्हणून शिना पोरग राहिलं नाही, थोरलं बी. आणि बारक भणी पैसे सोडलं. आणि आम्हाला साथच नव्हती तर कोणाही शाळा शिकवायची. बारका शिकला तिसरी कस तर शरड राखत करत भणी पैसे. आणि थोरला बी तिसरी शिकला. तिसरी शिकला, त्याला बी शिक म्हणून शिना ठेवा. बर शिकायला तर काय, पण आपल्याला कोणतर महागा असलं तर त्याच्यापेक्षा आपण पैसा अडका काहीतरी करून दिला असतं, शिकवली होती. असं आम्हाला कोणाची साथच नव्हती ना. मग कुणा पैसे सोडायचा आपण. पैसा की मावशी होती, पण ती मावशी मोठी होती, आम्ही गरीब होतो. आम्हाला दिवाळी आली तर तुला सांगते तांदूळ दळायचं आणि त्यात गुळ मिसळायचा. अशा साध्या गव्हाचं कानोल करायचं, पोरासनी द्यायचं. त्यांनी लाडू करायचं, कानोल करायचं, काय नाही ते तळायचं. पण आमची पोरं त्यांच्या दारात आम्ही जाऊ द्यायची. आपण तांदळाचं करायचं, गुळाचं करायचं, कस तर करून आपली पोरं अडवायची, कस तर दिवस काढायचं. आमची सासू सासरा आधीच मरून गेलती, मग आम्ही कोणा जेवण करायचं. पहिली भांडणं असले मन खतरनाक असायची, नवरा बायकोची मारायची, काय दिसेल महाराज नवा टक्कर फुटून रक्त गळी तर कोणाच कोणी विचारत नव्हतं. ही काय माझं टक्कर खपार झाले आता, 10 रकंड कोयती मारून घेतली मी आता. तुझं माझं मी काय म्हटलं असं धाडदी जाऊन धडका घ्यायला, या असं कशा बा. घरात इथं आई बाजात मी तसंच केले, मी नंतर तुम्ही तसंच केले, धडकाच घेतले. आता टकुराला ताप व्हायला, टेंगाळे आले ना. आता काय करायचं, म्हणजे असलं दिवस काढलेत आम्ही. आता आता सुनास मी शिळ कालवण ते आता तंबाट तुम्ही घालताय, आंबाट कालवण कुणाचं इथल्याला हाय का ती ढवाळ लागल्यावर आम्हाला ती खाऊ वाटत होती. तंबाटू नाही, शेंगदाणा नाही तर पीठ घालायचं. आणि आता तुम्हाला शेंगदाण्याचं कालवण काय कट आलेलं काय तुम्ही ओतून टाकताय. तुम्हाला दिवस किती चांगला आहे. आमच्या पिढीत आम्ही असं दिवस काढले. मग आता हे तुम्हाला सांगून पटतंय. आता काय तर म्हणले का सून पळालीच, हे राबाय तुझ तो चाललीच. आता सूनच ऐकून घे जाय, आपण घे जाय का नाही. पहिल्यासारखं काय राहिलं आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही. आणि असं लांब कुठे जायचं असलं तर सायकल चालवतो, सायकलीवर त्यात नाही इथं पाचीगावला कुठलं आमचा नवरा सायकलीवर बस म्हटला, माग बसायची सवज नाही मला. माग बस म्हटल्यावर मी बसली, हल्ली सायकल सायकल खाली ती आणि त्याच्यावर मी दगडात सगळे. कुठली गाडी, आमचा सासरा न्यायला आला म्हणजे भया तुला सांगते इथनं इदुळा निघालो 8-9ला निघालो, 5 वाजायचे. माग मी पळाई लांडच होत, परत धनाट पळायची, पुढे मी पळायची. कुठली गाडी घोडा, गाडी नाही घोड नाही. पहिल्या झूट गाडी निघाली आपल्यापाशी, ही फटफट निघाली. पाटला गाडीवर कसं बसते ती म्हणून मी 300 रुपये त्याला टाकलं काम करून, 300 रुपये. मग त्यानं मला नाजऱ्याला नेलं, अजून एक कुठल्या तर गावाला नेलं, मावस भावानं आमच्या. गाडीवर कसं बसते ती बघायसाठी थोडं पैसे दिले तिला. पहिला असं म्हण आम्ही ऐकलं की बायकाशने आता घरात मटण आणलं तर मटणाचं तुकडं बायकाशने. अरे नव्हतंच. आमचीच आई काय करायची, सगळ्यासनी पोरासनी वाटायची, बळ्याला द्यायची, पोप्याला द्यायची, शोभाला ठेवायची. अण्णाला आमच्या नसायचं, अण्णा जरा अभ्यास करायचा. अण्णाला काय गोडच बोलायची. आणि आम्ही आलो तर आम्हाला वाटायचे, मला तर वाटायचं बाबा
ही ह्या पोरासनी नाही ना, आपण त्यानासनी वाढले ना आपल्याला, आपण आलोय म्हणून आपल्याला वाढले, नको वाटावं. आमच्या आका तशी करायची 2 दुसरं होय का? करायची. आता माझीच आई होती पण 2 दुसरं करायची. किती जण बहीण भाऊ तुम्ही? 5 जण भाऊ आणि 5 जण बहिणी. बर. एवढ्या हालात ना आमच्या बाण कसं सांभाळायचं. हम्म. आता या कापाड घेतल्या म्हणजे तुला म्हणतो 6 महिन्यात ती फाटूस तर हं. अशी फराक फाटल्यावरती वरल्यावर आता खाल्ल्याकडे टाकते ते. ही खाल्लं नुसतं आपण टावेल आडवं लावल्यावर आणि लावून शिना ती वर टावेल कांबरून मी दिवस काढले. गुरा माग हं. गुरात मेंढरात माझं. म्हणजे दिवाळी हिन आलं सण आला आणि कपडे घ्यायचे असले सण नाही. कुठला आमचा बा म्हणायचं मेंढरात कळप असायचं, आज कुठला तरी देव करायचाय का, दिवाळी कुठलं कानुलन कुठलं म्हणायचं, बकर कापायचं हं. आणि फिलटी आंघोळ्या करून मटण खावा म्हणायचा. कोणाच ते आलं कोणाच काय नाही. 10 जणाला कोणाच काय नाही, बरोबर. एकटा राबणार. होय. कर शांत बसणार तर आपटीन धरून. मग ती मटण आणायचं, ती मटण ती मीठ घालून कुठलं ते आलं तर कुठलं काय तर ती मीठ घालून ती मटण फिलट्या खाय. ती बोकाड कापल्यावर असं एकात आणून मटण नाही कोणाचं काही नाही. भज आणलं तर पोरीशनी नाही पोराशनी द्यायचं. पाण्यातच बघायची म्हणून सगळं ती का तर लोकांची घरधड करायची म्हणायचा बापचा. पोरं मला सांभाळायची, पोरं माझ्यापेक्षा येते म्हणून त्या पोरीचं काय विचारच नाही. माझं तर बाने हाल केले सगळ्यांनी. मग ते बा मला चांगलं बोलत होता, सकाळला चांगलं बोलत होता, इमलाला चांगलं बोलत होता, मला कामाला तसा करतो. तू सगळ्यात बारकी का मोठी? मी 4था नंबर असेल रे. बारकी कशी बारकी कामा सगळ्यात बारकी कामा जे आता पाण्यात पडून गेली. म्हणजे मी आधीगर अण्णा पाठीवर, सकाबाई पाठीवर, भामाय पाठीवर, सुबाय पाठीवर मी, माझ्या पाठीवर पोपटन बळी आणि पोपटे पाठीवर विमान कामा आणि पुन्हा सुन्या. अशी एवढी झाली. 4 गेले दिसणार राहिले म्हणजे. हा 1 जण भणी आम्ही 2 जण 4 गेले. तर हे असलं दिवस काढले. तरी पण माणसं बायकांचं सोड पण माणसं अशी लई ताकदीवान असायची. म्हण काय अशा पेंड्या म्हण पोती अशी फिकून. अरे देवा, कवळ्यात आमच्या नवऱ्यानं कोणाकडे मुळे उचलू दिली नाही. मी जाणार खांदा लावणार तशी वर मुळे खांदा लावून वरच डायरेक्ट उचलून घ्यायची नाही कोणाकडे मुळे. डायरेक्ट आपलं आपणच उचलाय. ऊसतोडी आता ऊसतोडी बंद करून किती वर्ष झाली तुझी? ऊसतोडी बंद करून आता काय तर 10-15 वर्ष झाली. तांदूळाचं असं करायला आलं तसं ऊसतोडी बंद झाली. त्याने एकदा 2दा नेलं लगेच झाल्यावर मग त्यातनं बंद झाली. नाहीतर आधी ऊसतोडी लगेच जसं झालं तसं ऊसतोडी. तिथनं गेली का बाण गाई लावलीच महाग. आता म्हटलं इथं गाई राखत होती नाही मी, गुर राखत होती. आता तू चालल्या नांदाला इथं कोणाचं चालत नाही म्हटलं, ही गुरं बिरं सांभाळत नाही म्हणजे गाई माझ्या महाग लावून दिली. नेली 1 वर्ष नेली, पुन्हा अजून आणून दिली तर त्या गाईने देखून मी सांभाळली होती म्हणून मी इथं आल्यावर ह्या लिंबाखाली माझ्या हातात जीव सोडला. इतके त्या गाईला जीव लावला. बारक मामा राखील पेलत ती कसं काय होतं विषय ते तुला सांगते. हितनं शेतात तुझी आम्हा आणि नाण्या बापू राहिली होती. मग तर राहिल्यावर आम्ही इथं आल्यावर आपापाशी थांबलो व्हायचं गेलो शेताला गेलो. त्यात व्हायचं बघितलं कल्पाची हाला हवा कशी आहे काय मेंढ राखते म्हणून. आणि त्यातनं आता डोंगरगावला जायचं. डोंगरगावला गेलो. इथनं 4 वाजता हल्लो नाही 3 वाजता हल्लो. 3 वाजता हल्लो होतो तू चालत गेलो. तानबा केवढा होता आपल्या कुणाला एवढा. मग गेलो तर काय जेवण खाणं केलं ना. आता त्यातनं जायचं चालत जायचंय. सायकल नाही फेकल नाही काय नाही चालत जायचंय म्हटल्यावर त्यातनं गेलो. मग ही आमच्या अंकुबाजी आई म्हणली चा पिऊया म्हणली हाटूला. बरं चला म्हणली चा पिऊया म्हटल्यावर चा पाजायचं. त्यात ना ते आम्हाला तकडे घालवायची माघारी. मग काय ना तानबा गेलं पळपळ. तसं पहिल्या राखीलच्या टाक्या होत्या नाही ती आडव्या गेलं तस तुला सांगते. सावी चालू केली नाही वंजळ पिली. दुसऱ्या वंजळाला फुक 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 करायला लागलं. त्याचं नरडच वाळून आलं र. मग फुक फुक करायला मग त्यावर ती आणि ते जावं आई पळपळत आले. आगबाई ह्यानं काय केलं म्हणे. मग तो आली धुतलं चूळ भरायला लावली. त्यातनं पुन्हा मग त्याला बिचा पाजला. आम्ही बिचा पिलो. तिथनं हल्लो ती कोसारी जायला संध्याकाळच्या 9 वाजले. चालत गेलो खडप्यातनं सगळ्या. 9 वाजल्यावर मग त्यात गेलो.
नाही राहायला आता पाचेगावला कधीपासून आला तुम्ही? पहिलं माहेर तुझं कोसारी ना, माहेर सासर कधी? कोसारी सासर. हा मग माहेरीच पाचेगाव. हा तू माहेरात का आली इकडं? इकडं आली म्हणजे आमच्या बाला तर भाऊ की मारल्यावर आमची अजून कल्पी जलमली नव्हती. मग ते लगीन झालं त्यातनं शेतातनं लगीन झालं. मग त्याला मारल्यावर ती पुन्हा ही सगळी गणोबा, ही बाबा, ही काकू, ही सगळी इकडे मी एकटा होता ना माझा बाबा. मग ती एकटा होता तर ते दारू काढायचा, पुन्हा ती घालायचा. मेंढर होती, गाय होती, शेरड होती, बैल होती, तुझा आजा सगळं करत होता ते राहणं बिणं कोणाच तर. मग ती भाऊ केलं बघवलं नाही कशाच तर निमित्त काढून धोपाट्या घातल्या त्याला. धोपाट्या घातल्यावर ही दोन्ही बी हात निकळल्यावर थोरली भाऊजन आमची आई त्या हाताला लोंबकाळल्यावर ही हात जे असं लोंबकाळत ती चालत इकडे जे आलं तिथनं पुन्हा शेताला गेलं. ती पुन्हा गबाळ भरून आणले असं केलं. मग ती तिथनं इथं जी राहिली तिथं घरदार कुठं की आता बळ्याच घर आहे तिथं ते आमच्या चुलत्याच घर होत. मग ती चुलत्याच घर ती राहायला दिली तेवढाच कुंडका. मग पुन्हा लगेच आमच्या बानं असं इथं बी दारू काढून करत हे करून मग ती कौल उभा केली. कौल किती 3000 कौल बांधून घेतली. 3000. पहिलं दारू नवरा बायको काढायची, नवरा बायको प्यायची, जोड 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 सगळे सगळे ते घर काळी इथं आपल्या आता निरशा नाही. आता ही तुमचं आहे का नाही, तुम्ही काढताय मी काढत्या, तुझं एवढं झालं माझे सगळं घर हे सगळं डब्याची ओळख. पण एकाच नाही पाहिजे नाही एकाची तेवढीच ते हे करायची. कोण गिराय घ्यायचं आता? तुझ्या दारू हिच्या दारू माझ्या दारू म्हटल्यावर गिराय सगळ्यांच्या पुन्हा येत येणार आहे गिराय. काही एकले राहिले मग पेज जगड पकड करून बांधणं तडणं करत करत पुन्हा तुला सांगते ती अजून पुन्हा काम करायचं ना, अजून घालायची डबडी 2-3 दिवसात काढायचे, अजून पेज अजून काम करायचं. पैसा नव्हता पहिला, पैसा नव्हता पण माणसं खुश होती तरी पण. आता पैसा असून माणसाने रखरख आहे. कोण कोणाला बोलत नाही, कोण आढळायला जायचं असलं तर सिस्टीम नाही. घरातलं कोणतरी एक जण जातंय ती म्हणते ती बुडतेत पैसे माझं. आता पैशाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही. पहिली माणसाला किंमत होती जी ती मोबाईल मध्ये घुसून बसले. आता हा चालत गावेना माणूस जात होतं पहिलं, जाऊन त्याला आढळून येत होतं, एवढी पै पाहुणे राखत होतं ना. आता कसं आहे, आता म्हणते ती मेलं तर मोर तिकडे. आता तेव्हा त्याला तकडे जाऊस तर इकडे माझं एवढं बुडते म्हणून शिना ती जायच बंद केले. आता मातीला सुद्धा आता फोनवरच. पहिलं कसं होतं, आणि त्या अण्णा मेला तेव्हा मला तुला सांगते हिकंड भावकीतलं कोणीतरी लावून दिल्यावर मला सपनात असं मी सांगितलं होतं. मला सपनात येऊन अण्णानं आमच्या असं सुमने मला कडे जाळ केलाय आणि मी शेकाय लागलोय ना, मला पोळायला लागले असं सपान पडलं होतं. पण मला तेवढं जाणवलं असं का सपान पडलं. तकंड मी आली, माझी मीच निघून यायला लागली. तर इकडे सांगावाला असं महादांना गेलाय म्हणल्यावर मी कासलिंगवाडीला आली. कासलिंगवाडीने हिथं आली तर ही उत्मा म्हणून आहे बघा. आता उत्मा म्हटला शिरड हिंडवाय चालला होता. ती इटाबाई घरी इथंच होत. मग ती म्हटला महादांना गेलाय. मी म्हणते महादांना गेला म्हणजे कुणीकडे गेला, कोणाला रसून बिसून गेलं का काय कोणाला असं म्हणून मी अजून बी गप्प झाली. पुढं आली तर हिथं आरोड उठला. मग पुन्हा अण्णा म्हणून मी रडायला लागली. मग आपल्या ह्याचं बी सोन्याचं बी तसं झालं. उसाला गेलो, शाळा शिकला किती तवाची 10वी शाळा शिकला. तुला सांगते उसाला येऊन म्हणल्यावर आलं. त्याची बंदूक आपल्या ह्या पहिल्या एक सडकत गेली आणि एक कुंडलूबान नेली त्याची बंदूक. मग ती नुसता की अंकुश नाना ही एवढी ही होती ना, ती मारायला आल्यावर त्याला घरात कोंडून घातलं. पण त्यानं काय केलं की कौलं उचलून वर निघाला होता, वरनं बंदूक लावली. हा या नानाला असं ती रागीत होत. सुनील ती कसं त्यांचं कसं काय, त्यांनी कसं काय वारले. मग त्यानं काय केलं, आलं आपलं नादाला एकामेकाच्या उसाला आला. आमच्या समोर उसाला आल्यावर तिकडं उसाला आल्यावर तुला सांगते मोठी लेलंट गाडी भरायला लावली. मग ती आमच्या टोळीतनं त्याला नेहला बाजूला. म्हणजे हिथं आम्ही आपल्या नाजरेवानी त्याला दुसऱ्या टोळीत घातला. मग दुसऱ्या टोळीत घातल्यावर कोकणाकडं तकडे ती माणसं लंगुट्यावर सगळे वर पटकन ती भरपूर अंगरट. मग त्यात आपण शिक्षक म्हटल्यावर आता तुला अवघड वाटणारच की. मग त्याने भरायला, मग आता तू सकाळपर्यंत उठ म्हटल्यावर तुझ्या कामासाठी तू उठणार. आता सर आहेस म्हटल्यावर तू शाळेला जाणार आहेस,
उठाय टायमालाच उठणार आहेस. असं त्यानं काय केलं, सकाळपारी लवकर उठून ना मग ती कोपटात शिरून गडी लांबता हितनं कोपट घातलं, ही लात घालून तकड पाडायचं. अजून सकाळपारी लात घालून तकड पाडायचं, असं करायचं. मग त्यातनं तुला सांगते तकडे गेल्यावर तर काय केलं त्या साळवानात, संध्याकाळी मास ही मटण घेऊन चाललेलं, हे आमचा अन्याय, ही आम्ही त्यातच होतो रे. मग एक दारू पिऊन 2 माणसं आपली एकामेकाला धरत 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 चालली. चालल्यावर यानं काय केलं, ही आपला पिऊन डुलत डुलत चाललाय आपला. चालल्यावर ह्याला काय काय वाटलं कोणा ठेवाय, ती तशी का डुलती म्हणून त्या गांडीत हात घालून दोन्ही जेवी त्या गटरीत फेकून गेला. गटरीत फेकून गेल्यावर मग गटरीत फेकून गेला. सकाळपारी ती माणसं त्याच्या घरची घेऊन आली. ती माणसं ती बचन कुठं आहे, बचन कुठं आहे, त्यानं असं असं आमच्यात बच्चन म्हणायचे का त्याला? त्याला बचन म्हणायचं. असं असं त्या ह्याच्यात टाकलेली म्हणलं, त्या गटरीत उचलून टाकलेली म्हणलं. बचन आहे ती, बचन उचीच्या उची गडी आहे, बचन आहे, लाल भडक आहे. मग आला तर कंड सुनीलराव, कशाला गडी चला बघू. मग मी हुडकुला टोळीतलं जायची. मग मी बघतोय म्हणला चला. त्याच्या संकट आपण हुडकू लागायला सगळ्या गावात त्यालाच त्याच माणसाला. ते जात जात काय करायचं, खोडगणीच होता. आता पहिल्या गाड्या नव्हत्या, त्याचीच गाडी पहिल्याच होत आपल्या घरात आली. असं गाडी चालवत आता ती मीठ बिलमीठ आहे ना, असं उपसायचं ना आपल्या टकोरीवर चाललं. ते असं पिचिरात लिहून करत होत. मग ते तर त्यानं काय केलं, मग तसं ते सगळ्या गावात फिरू लागला. आता ही तर हुडकू लागतोय म्हणल्यावर ते इसून बाळवण काम केले. बचन म्हणला ही तू कुठं असते म्हणलं, गेला असं म्हणला ते कुठे तर, कशाला हे करते म्हणला. मग त्याला ते भ्या गाठलं होतं कोणी तर, बाहेर निघतोयच का नाही, तू कशाला पैसे घेतले तर, चल भरायला, चल तोडायला. तर शिक्षक लोकांना तुला काय ऊस तोडा येतोय का. मग ते असं त्याला तोडा येईना म्हणून त्याला भ्या गाठलं आणि ते भिवून असं आणि दारू पिऊन पेलं, त्याचा लेवर बाद झाला. शेवटी माझ्यापाशी आला. माझ्यापाशी आल्यावर मी म्हटलं, सुन्या तुला आंघोळ घालते आता आणि तुला घरला जायला पैसे कोण देणार ती भया, पैसे याला घरला घालवायला कोण देणार ती, काय नाही ती म्हणल्यावर मग बळ्याला म्हटलं, बळ्या आपण सगळेजण पैसे वाढ ऐकून त्याला देऊया घरला घालवूया म्हणलं. आणि ती म्हटलं आपण जमीन ऐकल्या आणि मला नीट करते तर सुन नका मला म्हटलं घरला घालो, त्यात नीट होत तर बरं बाबा म्हटलं. आता माझ्या एकट्याने लांब आहे साळवान म्हणल्यावर त्यातनं काय थोडं पैसे लागते का, थोडं तर किती रे, 100 रुपये येत होत. मग पुन्हा मी काय केलं, सगळ्याला बळ्यान कोयता फेकून दिला. आमचं भागना काय सुकलेली मासं फिस 5 रुपयाला, हे असलेलं मुंडकं, हे असलेलं मोठं मासं काय सुकलेले कोण द्यायला आले. मग पुन्हा त्यानं तसं म्हणल्यावर मग मी म्हणलं, जोडवी दोरलं पायातले पंजान मी घेतलं, सगळं साळवान फिरली, माझं कोणी मोडीला घेतलं ना. मग एकच आपल्या इकडला सोनार होता बाबा. ती सोनार म्हटला सकाळपारी दिवस उगवा या म्हटला मावशी, आणि तुमची जुडवी तेवढी मोड, मला बाकीच काय मोड चालत नाही म्हटला. जुडवी होती 7 बार जुडवी. तर कितीला मोडली म्हणून विचारणार, 310 मोडल्यावर मग आता सुन्याला घाला. मग सुन्या काय म्हणायला, सुमना का मला काय तुझा अन्याय बी नको आणि दाजी बी नको, तू येत असली तर मी म्हणलं माझ्या जीवावर बाबा टोळे इथं आणि मी कशी येईल, मी अन्याला घालवते नाही तर दाजीला घाल. नको दाजी जण माझं पटत नाही. मग दाजी या कानाला पिस्तूल लावली होती रे त्यानं, लय सुन्नाकाला तू मारहाण करतोय म्हणून अशी पिस्तूल लावली. असं त्याला भ्या गाठली. मग त्याचं म्हणणं काय, आता मी लय ह्याच्यात अडचणीत म्हटल्यावर दाजी मला कुठेतरी सोडून जाईल, मी आता मला उठा येत नाही बसा येत नाही म्हणल्यावर लय त्याचं लेवरच बाद झाला रे. ती मी म्हटलं ती काय करत नाही म्हटलं, मला तू गाडी दाव म्हटलं, तुला गाडी धावतो म्हटला. गाडी धावतो म्हटल्यावर कोल्हापूर गाडी त्याने सुमनात आली गाडी म्हटलं. मग त्याला आंघोळ घातली. तुला सांगते आंघोळ घातल्यावर नुसती हाडं नुसतं तोंडच मोठं दिसलं मला. मग हाडं तोंड दिसल्यावर तुला सांगते ना त्यानं काय केलं, गाडीत बसवलं दाजीला बसवला, नुसती अशी 2 बोट केली. मला म्हटलं सगळं आकर्षण झाल्यावर सुमना गाडवाले असं म्हटलं. मग पुन्हा त्याला बसवला गाडीतून माघार गेली तर त्याला चेहरा तसा दिसायला झालं. ती दिशा आला इथं आल्यावर ह्याने काय सलानी फिलानी लावली का दुसऱ्या दिवशी झालं. इकडे मेलाय, इकडे मेल्यावर मला कसं वाटलं, शारदीला कावळ्यानं शिवल्यावर पुन्हा अगं असं झालं शारदी, अगं मी रडती म्हणलं तुला आणि तुला हलकं पडतंय म्हणलं तुला. म्हणजे काय कावळ्या शिवलं म्हणजे काय, ते कावळ्यानं शिवल्यावर काय तर हे असतं, जड असतं म्हणून शिना आपण बळच रडायचं हे असं असते. हा
मग कावळ्यानं शिवल्यावर मी म्हटलं मी रडते आणि तुला बाय हलका पडतंय. तर इकडे याचा जीव गेलाय आणि ते भाऊजीला शिवलं त्यानं. मग पुन्हा असं म्हटल्यावर गेलो फडात गेलो तर कोण तोड बी देणार खान बी नाही. अजून मी काय म्हणते तुमचं कोण मेलंय वेळ थोडा घ्या रे काहीतरी वाढ 4 रुपये होईल करेल तर काय कोण भाकरी बी खाय ना काय नाही. त्यावर आज महागारी फिरलो कोण तोंड दिसतंय कोण चला कोपटाला म्हणून चाललोय महागारी चाललोय त्यावर राशा मागायला समनाका चल तर काय झालं तर आपा पडलाय आणि सुमणीच करतोय. ही मेलाय म्हणून सांगितलंच नाही सुमणीच करतोय. पार हितोर यूज तर काय सांगत नाही ती मेलाय म्हणून. पुन्हा हिता आल्यावर मग सोन्या मेलाय म्हणून मग पुन्हा त्या खंडोबापासून आरडत सोन्या कुठं अजून पाहून काय अजून पण ती गडी लय ही होता. लय हालात दिवस गेला अजून. लय हालात दिवस. आता तसं बघायला गेलं तर तसं चांगलं आहे. आता लय चांगलं आहे. ही चपाती आम्हाला खायला मिळली नाही तर कुठलं रे ही चपाती दोन घासाची आम्ही 2 घास करून जायचं. ही चपाती कोणापाशी तरी दिसली तर आम्हाला वाटायचं आम्हाला 1-2 दिल्या तर बरं होईल. शिळ्या पळ्या तर देतील पण हिकंड आमची आई एवढं पीठ बांधून दिलं म्हणजे तेवढंच निघून पोराशने करून घालायला गहू मिळालं नाही. जमीन जागा एवढा असताना पाटील घरात नाही तर आम्हाला दिला असताना. पाटील घेऊ दे ना माझा सासरा पाटील परत ती सासरा होता भोळ त्याच्या जेवावर सगळ्यांनी खाल्लं. पाटील म्हणजे काय काम असायचं काय पाटील म्हणजे असंच घे कोणाची न्याय करायची कोणाच काय भांडण लागलंय ही सोडवायची असली पोलीस पाटील होता माझा सासरा. होय पर ते कसं होतं की तुम्ही हाय ती हुशार ती जरा भळवाट होत. आमच्यात पाटीलकीसाठी काय केले माहिती आहे का आता 2 का 3 डुया गेले त्या मग 2 का 3 डुया गेले त्या मग पाटीलकी रामुशाला कशाबाई म्हणून जतत मुंडकं हाणली आमच्या जातवाल्यात. ती मुंडकं येऊन कोसारी शिवल पडली. मग आता लग्न लावायचं झालं तर त्याला नारळ फोडल्याशिवाय लग्न लागत नाही असं ते म्हणून शेने ते आमच्यात पाटीलकी. आता इलाच पाटलाची आमचीच पाटीलकी म्हणजे आमचं सासरं भोळ होतं रे. पहिले एका जागी सांगत्या काय ती नाम पाटील कसं करायचं वैरण काढ म्हटलं का राधाकृष्ण राधा म्हणून ती राड शेवऱ्या उसातल्या पाक ढेग लावायचं. मारायला भांडणं झाल्यावर मारायला नाम पाटलानं दुमत्या कासरे चिच तर बघितल्या का तो माहिती हिरी जायची तोडली. आता त्या चिचेला दुमत्या कासऱ्यानं बांधला होता तर ती दात असं दातान दुमत होऊन कासरा काढून आमच्या काकाचा असा लचका काढला होता झोपलेल्या जाग्याला चावून. मग ते अजून त्याला वन आहे नाम पटला. हा नाम पाटला. आता कुठं नाम मेलं घ्या मेलं आई होती अजून आई मेली आणि शिवना आई शिवना मग ती कोपटात ना म्हटला ये तुझ्या आईला लावायला मार तुझ्या शिवगी म्हटला मी आता लंगडत येऊन तुझ्या पाया पडायचा. शिवलं घ्या कावळ्या शिवलं पीठ घ्या जाईल भारी. तसं बघायला गेलं तर चालतंय. एका हातानं त्यानं बांध घातली अजून तू बघ जा झाडं लावली ती एका हातानं. एक अंग गेलेलं ही काठीने दगड उचलायचा ते ह्याला टाकायचा एक दगड उचलायचा ते ह्याला टाकायचा असं एका हातानं बांध घातले. आता बघायला सध्या आता आहे. पहिली ताकदीवर माणसं अशी ती कवळ्यात पोती आणायची काय काय दगड आणली इकडून तिकडून तमाशा बिमाशा बघायला जायचे. होय होय. आणि ती चौकटीवर आता तुम्ही परशा ठेवताय ती दगड कशी ठेवत असते कशी उचलून काय किरण नव्हती तेव्हा. मग खाणं वेगळं होतं रे ते आता औषधाचं खाणं आहे. 1 बाय 20 25 तर भाकऱ्या थापून गायला यायचं. आता मी जो उसाय राहणार आमचं सगळं कुटुंब असलं मी एवढ्या भाकरीचं वडण थापायचं एवढं कालवून 20-25 म्हणजे किती माणूस किती आम्ही 4 आणि दिल्या 7 माणसं एवढे जाणार एवढ्या भाकरी घेऊन जात होत्या. दिले माझ्या सगळंच होते. लगेच ही बा मी आला का मी आज नेलं 2-4 वर्ष मी सांभाळलं. लगीन झाल्यानंतर मग पुन्हा त्यांचं ते लगीन झाल्यावर 2 वर्ष नेलं. महादार सायकलीत कोरड महादार फिक्स झोपलेलं कुठं तलवार सगळं हात्यार होती ते तुझ्या कुऱ्हाड तलवार जंब्या. एखादा फोटो तर ठेवायचा नाही आम्ही. अरे मी सगळं ठेवलं होतं त्या म्हातारीने घाणा केला सगळं ठेवलं होतं तुझ्या आदिल्याचं आण्याचं असं हातात धरून पैरवानकी केलेली त्याने शिरती खेळल्याला सगळं ती बी लय करामती होता. ते सगळं पोटी ठेवलं होतं कुठल्या मुंबईला मोठं करून द्या तेव्हा काही ही होतं विर पांढरं पोटू होतं पण मी ठेवलं होतं सगळ्यांचं पोटू बापूस होतं ठेवलं
ती इथं आणून दिल्यावर ह्यानीच कुठं कारस्थान करून टाक होतं पोट लय भारी होतं अन्न असं इथं ही असं वर शिवत होतं एवढं उच्च होतं हं. होय असं सहज धरत होतं पीठ आणि तर बस लय झालं वेळ गेला अर्धाभर तास तर नक्कीच खूप काही शिकायला मिळालं पहिल्या माणसांकडून अजून अशाच आपण काही इंटरव्ह्यूज घेतोय तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद